हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी कॉमेडी जोक सांगणार आहे. बायको: काय हो, मोदी एका दिवसात 3-3 देशात कसं जाऊन येऊ शकतो? नवरा: सोबत बायको नसेल तर शक्य आहे. माणूस 3-4 देशात काय पण जाऊन येईल, नाहीतर बायको सोबत असेल डी-मार्टमध्ये संध्याकाळ होऊन जाईल. बायको: मी जरा पार्लरला जाऊन येते. नवरा: कशाला आता? आपलं वय झालं आहे. बायको: बर, मग काल शेजारच्या वहिनीला नाईस डीपी ब्युटिफुल का पाठवलं होता? ती काय कवळी काकडी आहे का? तुफान पाऊस पडतोय. तुला वाटत असेल छान बाहेर पडावं, भिजून चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना कुणीतरी खास भेटावं. हो ना? अरे हो म्हण ना. लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसात. आम्ही 5 स्त्रियांना चेहऱ्यावर डव लावायला दिला आणि 5 पुरुषांना गायछाप खायला दिली. गायछाप खाणारे जास्त खुश दिसत होते. आकाश किती उंच असो, नदी किती रुंद असो, पर्वत किती विशाल असो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काही घेणं देणं नाही. आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा. प्रवाहाबरोबर सगळेच, पण प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच यशस्वी होतो. हेच मी ट्रॅफिक पोलिसला सांगितले, पण त्याने पावतीच फाडली राव. एक शेतकरी खूप आजारी असतो. त्याची पत्नी म्हणते, तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते. खोराड्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो, ओ ताई, आधी क्रोसिन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? आत्ता मामाकडे फक्त 2च चॉईस आहे. एक तर तुझी मुलगी दे, नाहीतर आईची वाटणी दे. प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी घातल्यामुळे कॉर्पोरेशनवाले पकडतील म्हणून घाबरून एक जण सकाळी सकाळी दूध घेण्यासाठी तांब्या घेऊन गेला, तर त्याला स्वच्छ भारत अभियानवाले पकडून घेऊन गेले. किती हा त्रास! सामान्य माणसांनी जगायचे कसे? Oh, no, 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 no. गणिताचा शिक्षक स्टाफ रूममध्ये रिकाम्या डब्यात पोळी बुडवून अं, खात होते. मराठीचे शिक्षक म्हणाले, सर डब्यात तर काहीच नाही. गणिताचे शिक्षक, आम्ही भाजीला एक्स मानला आहे. मराठी शिक्षकाचा जागेवरच राजीनामा. प्रेम क्या है? इम्प्रेशन से शुरू होकर डिप्रेशन पर खत्म होने वाली मानवीय प्रक्रिया. कटू सत्य, तुम्ही नदीवर जाऊन कितीही पाप धुवा, पिण्याच्या पाईपलाईन मधून ते पुन्हा तुमच्या घरात येणार. महानगरपालिका. सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट पाहतात, मग थोड्याच दिवसात कंटाळून चिडचिड करतात. सासू: मला चहा अगदी गरम लागेल ग, जरा सुद्धा थंड मला चालत नाही. सून: तोंडातच गाळलं तर चालेल का? एक इंजिनियर आजारी पडतो. सकाळी बायको त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, यावेळी एखाद्या जनावराच्या डॉक्टरला दाखवा, तरच तुम्ही बरे व्हाल. इंजिनियर: कसं काय हो? बायको: रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता, घोड्यासारखे धावत ऑफिसला जाता, गाढवासारखे दिवसभर काम करता, लांडग्यासारखे इकडून तिकडून गोळा करत रिपोर्ट तयार करता, माकडासारखे बॉसच्या इशाऱ्यावर नाचता, घरी येऊन कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता, मग रात्री म्हशीसारखे डराडोर झोपता. Oh, no, 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 no. जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला, तेव्हा माशाने माणसाला शाप दिला, जसं आज तू मला नेट लावून पकडलंस, तसंच तू ही एक दिवस नेटमध्ये अडकशील.
आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस. आज माशाचा तो खरा ठरलाय. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.